शंभरदा बनवली कोथिंबिरीची वडी, असं यात वेगळं काय आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडलेला आहे ना? हो, नक्कीच ही कोथिंबिरीची वडी वेगळी आहे. इथं आपण बेसन पिठाचा किंवा कुठल्याही डाळीचा वापर न करता कुरकुरीत, टेस्टी, अजिबात तेलकट नसलेली खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवलेली आहे. तर चला मग लगेच आता वेळ न घालवता आपण कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी फ्रेश एक वाटी बारीक चिरलेली आणि चिरण्यापूर्वीच 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्हाला आता कोथिंबीर वड्या कितपत बनवायच्या आहे त्यानुसार तुम्ही इथं कोथिंबीरीचं प्रमाण घेऊ शकता. त्यासाठी मी अर्धी वाटी इथं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. त्याच कपानं इथं आता आपण एक अर्धा कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये टाकून घेतलेली आहे. पाव चमचा हळद पावडर आपण टाकून घेतलेली आहे. चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ. एक 3 ते 4 चमचे इथं आपण तीळ टाकून घेतलेले आहेत. तीळ टाकल्यामुळे अगदी क्रंची अशी ही कोथिंबीर वडी लागते. आता वडी आपली आणखीन टेस्टी होण्यासाठी इथे एक वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी जिरी, ओवा, धने, एक 10-12 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 4-5 अद्रकाचे काप आपण एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि पाणी न घालता आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. जाडसर अशी याची भरड बनवून घ्या. तर यामध्ये धने टाकून घेतल्यामुळे कोथिंबीरीला आणखीन एक वेगळाच फ्लेवर येतो आणि खाण्यासाठी सुद्धा खमंग चविष्ट अशी ही वडी तयार होते. आता सुरुवातीला आपल्याला सगळे हे पाणी न घालताच म्हणजे मळून घ्यायचं आहे, कारण कोथिंबीर ही थोडीशी ओलसर असल्यामुळे परत नंतर आपल्याला पूर्ण पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अगोदर कोथिंबीरीला पूर्ण ही पिठं चोळून घ्या. इथं आपण आता थोडंसं पाणी करत हे पूर्ण पीठ मळून घेणार आहोत. कुठल्याही मळणीची पिठं मळत असताना नेहमी थोडंसं पाणी करत पूर्ण पीठ मळून घ्यायचं. त्यामुळे आपल्याला पूर्ण याचा अंदाज येतो. तर इथं मला 1 ग्लास पूर्ण पाणी लागलेलं आहे हे मळून घेण्यासाठी. तर इथं मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटर, तेल, तूप काहीही वापरू शकता. व्यवस्थित सगळं हे याला तेल लावून घ्यायचं डिशला. त्यामुळे अजिबात खाली पीठ चिटकलं जात नाही आणि वड्यासुद्धा आपल्या अगदी अलगदपणे निघतात. आता जे आपण पीठ मळून कोथिंबिरीचं आणि ज्वारीच्या पिठाचं घेतलेलं होतं, ते पूर्ण यामध्ये व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे. आता तुम्ही चमच्यानं सुद्धा हे व्यवस्थित थापून घेऊ शकताय. या पद्धतीनं नक्की तुम्ही कोथिंबीर वडी बनवून बघा. कधी-कधी आपल्याकडं जर बेसन पीठ नसेल, तर ज्वारीचं पीठ टाकून किंवा मग बाजरीचं पीठ टाकून कोथिंबीर वडी बनवणं हा एक उत्तम पर्याय आहे. पौष्टिक तर नक्कीच आहे आणि खाण्यासाठी सुद्धा कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते. फार जणांना पित्ताचा त्रास असतो, त्यामुळं फार जण ही वडी खात नाहीत. तर तुम्ही ज्वारीचं पीठ टाकून ही वडी बनवून नक्कीच खाऊ शकताय. आता इथं बघा यावरती भरपूर असे मी तीळ टाकून घेतलेले आहेत आणि वरतून जाडसर अशी शेंगदाण्याची भरड टाकून घेतलेली आहे. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही वडी खाताय त्यावेळेस अगदी क्रंची अशी लागते. परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे प्रेस करून घ्यायचं आहे. त्यामुळे वरून टाकलेली शेंगदाण्याची भरड आणि तीळ त्याला व्यवस्थित चिटकून बसतात. अजिबात तळत असताना साईडला तेलामध्ये होत नाहीत. तर इथं बघा या पद्धतीनं आता पूर्ण हे थापून घेतलेलं आहे मी ताटाला. तोपर्यंत इथं मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं उकळायला आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवून ही प्लेट यावरती ठेवून घेतलेली आहे. आता एक 10 ते 15 मिनिट व्यवस्थित आपल्याला हे वाफलून घ्यायचं आहे यावरती डिश ठेवून. या पद्धतीने वाफवल्यामुळे पीठ पण लवकर वाफवलं जातं, अजिबात कच्चं पण राहत नाही आणि वेळ तर खूप कमी लागतो. एक 10 मिनिटामध्ये पूर्ण आपली ही वडी वाफलून तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि एक सुरीच्या साहाय्यानं किंवा मग एखाद्या चमच्याच्या साहाय्यानं तुम्ही पाहू शकता याला पीठ अजिबात चिटकलेलं नाही, म्हणजे आपलं परफेक्ट असं हे पीठ वडी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. आता इथं हे पूर्ण मिश्रण आपण शिजवून म्हणजे वाफलून घेतल्यानंतर तुम्ही या ज्या व्यवस्थित तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये वड्या पाडून घेऊ शकता. बघा कट केल्यानंतरच लक्षात येईल अजिबात खाली आपण तेल लावल्यामुळे ताटाला चिटकलेलं नाही. तेल लावण्याबरोबरच पीठसुद्धा व्यवस्थित वाफवलं पाहिजे, तरच ते ताटाला अजिबात चिटकलं जात नाहीत किंवा वड्याचे अजिबात तुकडेसुद्धा होत नाहीत. हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या प्रमाणामध्ये व्यवस्थित निघल्या जातात. या वड्या
जर तुम्ही तेलकट तुम्हाला आवडत नसतील तर तळून घेण्यापेक्षा फोडणी देऊन नुसत्या परतून घेतल्या तरी सुद्धा खमंग अशा खाण्यासाठी लागतात। इथं तुम्हाला मी एक वडी काढून दाखवते। अजिबात डिशला तर चिटकलेली नाही, पण चौकोनी पीसेसमध्ये अगदी अलगदपणे ही आपल्याला थोडीशी कट केल्यानंतर साईडला होते। तुकडे सुद्धा अजिबात याचे झालेले नाहीत आणि तीळ आणि शेंगदाणे याला लावल्यामुळे अगदी मस्त अशी दिसण्यासाठी सुद्धा ही वडी दिसते। तुम्ही ही स्टोअर करून फ्रीजमध्ये सुद्धा एक 8 दिवस ठेवू शकता आणि हव्या त्यावेळेस तुम्ही ही वडी तळून खाऊ शकता। तळल्यानंतर सुद्धा 1-2 दिवस ही आरामात टिकते। आता इथे मी तळण्यासाठी तेल ठेवून घेतलेलं आहे। आता मीडियम साईजच्याच गॅसवरती आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत। जास्त हाय फ्लेमवरतीही तळू नका, वरतून काळपट कलर येईल आणि आतून अजिबात म्हणजे तळली जात नाही, कच्ची राहते। जास्त थंड तेलातही तळू नका, त्यामुळं काय होतं ऑइली वडी बनते, तेलकट बनते आणि मग खाण्यासाठी सुद्धा त्याची चव म्हणावी अशी व्यवस्थित लागत नाही। त्यामुळं मीडियम साईजच्याच गॅसवरती आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे। तर इथे बघा बऱ्यापैकी आपली वडी पूर्ण खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तळून तयार झालेली आहे। तर इथं मी एका चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित याला झाऱ्यामध्ये छोट्या टाकून घेतलेलं आहे। त्यामुळे तेलसुद्धा व्यवस्थित नितळलं जाईल आणि कुरकुरीत बनेल, अजिबात तेलकट बनणार नाही। तर इथे तळून आपली तयार झालेली वडी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहेत। आता तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित आपण तळून घेतल्यामुळे याला कलरसुद्धा अतिशय छान असा ब्राऊन आलेला आहे। तर इथं आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे, कुरकुरीत आणि खुसखुशीत। अजिबात आपण इथं कुठल्याही डाळीच्या पिठाचा वापर केलेला नाही, सिंपल एक ज्वारीचं पीठ टाकून ही वडी तयार करून घेतलेली आहे। ज्वारीच्या पद्धतीनेच तुम्ही इथं गव्हाचं म्हणा किंवा बाजरीचं पीठ वापरून ही वडी बनवू शकताय। कशी वाटली तुम्हाला ही मैत्रिणींनो रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ही वडी बनवा। मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर ही वडी बनवली तर तुमची सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी वडी तयार होईल। चला मग मैत्रिणींनो भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन आणि हटके रेसिपीज। मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज नेहमीच बनवायला सोप्या, खायला पौष्टिक असतात आणि दिसण्यासाठी अतिशय छान असतात। तर नक्की ट्राय करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।